हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज आपण व्हॉट या शब्दाचा अर्थ आणि इंग्रजी बोलताना व्हॉटचा यूज कसा करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लेट स्टार्ट न्यू व्हिडिओ अँड फुल इन्फॉर्मेशन. व्हॉटचा अर्थ होतो काय. आता व्हॉट कधी वापरावा तर कोणता, कोणती, कोणते असं निवड विचारायची असेल त्यावेळेला व्हॉटचा यूज केला जातो. किंवा काही ठराविक वाक्यांमध्ये व्हॉट म्हणजे काय असा अर्थ देखील घेतला जातो. कोणतीही वस्तू, गोष्ट, कृती किंवा माहिती विचारण्यासाठी व्हॉटचा वापर केला जातो. कधी केला जातो तर कोणतीही वस्तू किंवा गोष्ट, कृती किंवा माहिती विचारण्यासाठी केला जातो. तर आपण एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल्स पाहिल्यानंतर तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. व्हॉट इज युअर नेम, तुझे नाव काय आहे. नेक्स्ट पाहूया. व्हॉट हॅपन्ड, काय झाले. व्हॉट डू यू वॉन्ट, तुला काय हवे आहे. व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस. अँड व्हॉट डिड यू से, तू काय म्हणालास. आता पाहूया व्हॉट प्लस नाऊन. एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल विचारण्यासाठी आपण व्हॉटचा यूज कसा करतो ते आपण एक्झाम्पल्सच्या माध्यमातून पाहूया. व्हॉट कलर डू यू लाईक, व्हॉट कलर डू यू लाईक. इथे कलरबद्दल विचारलं गेलं. काय तर तुला कुठला कलर आवडतो, तुला कोणता रंग आवडतो. तर हेच विचारण्यासाठी व्हॉटचा यूज केला जातो. त्याचप्रमाणे व्हॉट बुक आर यू रीडिंग, व्हॉट बुक आर यू रीडिंग, तू कोणते पुस्तक वाचत आहेस. व्हॉट टाईम इज इट, किती वाजले आहेत. व्हॉट डे इज टुडे, आज कोणता वार आहे. व्हॉट लँग्वेज डू यू स्पीक, तू कोणती भाषा बोलतोस. आता इथे तुम्ही म्हणताल की नाऊन कोणतं आहे. तर नाऊन बघा, व्हॉट नंतर जो सेकंड वर्ड आलेला आहे कलर, बुक, टाईम, डे अँड लँग्वेज हे सर्व नाऊन आहेत. तर अशा प्रकारे व्हॉटचा यूज केला जातो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये तुम्ही व्हॉटचे 2 तरी वाक्य तयार करायचे आहेत जेणेकरून तुमची प्रॅक्टिस देखील होईल. चला तर मग भेटूया अशा सुंदर व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. थँक्यू.